गिरीश महाजनांच्या वक्तव्याचा पवारांकडून समाचार। गिरीश महाजनांचं वक्तव्य मान्य नाही असं पवारांनी म्हटलं। गिरीश महाजनांनी स्पष्टीकरण दिलं असं यावर फडणवीस म्हणाले। ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस असल्याचं वादग्रस्त विधान गिरीश महाजन यांनी केलेलं होतं अमृतसरमध्ये बोलताना। आज का दिन हमारे लिए मैं कहूँगा काला दिन है। 6 जून 1984 1984 ये दिन हम कभी भूल नहीं सकते। जिस तरह से हमारे हजारों भाई बहनें शहीद हुए, मारे गए, हमारे पवित्र धर्मस्थल पर सेना का आक्रमण हुआ, मैं यही कहूँगा। इंदिरा जी ने जबरदस्ती उन्हें पंजाब में घुसाया, हमारे पवित्र धर्मस्थल पर घुसाया, और उसके बाद में इतनी बुरी तरह हमारे लोगों के कत्ल हुए। देशाच्या विशेषतेसाठी हा त्यांचा दृष्टिकोन आणि कालपासून ते महाराष्ट्राचा मंत्री पंजाबमध्ये जाऊन बोलतो, शीखांच्यावर अन्याय झाला, शीखांच्यावर हत्या झाल्या, ही गोष्ट खरी आहे। सुवर्ण मंदिरामध्ये नंतर जे काही घडलं त्याच्यामुळं या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि या देशाच्या रक्षणासाठी ज्या समाजाने प्रचंड त्याग केला, समाजाची प्रतिष्ठा ठेवून पण ही ठेवत असताना आज जे काही महाराष्ट्राच्या माणसांनी वक्तव्य केलं त्याचं वक्तव्य आम्हाला मंजूर नाही। त्यांनी दर्शन घेतलं आणि या कार्यक्रमाच्या पाठीशी कोण आहेत किंवा तिथे कोणाचा फोटो लागला आहे, एकतर तिथे गुरुमुखीमध्ये सगळं लिहिलं होतं, त्यामुळे त्याची कल्पना नव्हती। अतिशय थोडा वेळ गिरीश भाऊ त्या ठिकाणी होते आणि त्यांचं संपूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर त्या ठिकाणी त्यांनी शीख समाजाचा गौरव केलेला आहे आणि भारताच्या वाटचालीत शीख समाजाचं योगदान, शीख समाजाला संपूर्णपणे मुख्यधारेमध्ये आणण्याकरता भारत सरकारने केलेलं योगदान आणि पंजाबमध्ये जे काही ड्रग्सचा वाढता प्रश्न आहे या संदर्भात त्यांनी कमेंट केलेला आहे। मला असं वाटतं की याला दुसऱ्या कुठल्याही पद्धतीनं बघण्याची गरज नाही।